आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्याला आपल्या आरोग्यासाठी विशेष काळजी घेण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही। सततची धावपळ, कौटुंबिक जबाबदाऱ्या, ऑफिसची कामं या सर्व रगाड्यातून शरीराला रिलॅक्सेशन मिळावं म्हणून नागरिक विशेष प्रयत्न करीत नाहीत। नुकताच पहिला जागतिक योग दिन देखील साजरा करण्यात आला। संपूर्ण जगभरात हा योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वजन वाढणं, बीपी, दम लागणं अशा अनेक समस्या वयानुरूपे वाढतच असतात। या समस्यांवर मात करण्यासाठी नियमित व्यायाम, जॉगिंग तसेच योगासारख्या सवयींचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे आम्ही देखील तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की आपले आरोग्य तसेच शरीराचे स्वास्थ्य सुस्थितीत ठेवण्यासाठी दररोज थोडा वेळ तरी व्यायाम आणि जॉगिंग नक्कीच करा। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच फिटनेससाठी दररोज पनवेल तालुक्यातील नेरे ते लोणिवली गावापर्यंत जॉगिंग करणाऱ्या ग्रुपला आम्ही भेट दिली। मध्यमवर्गीय अशी ही मंडळी आरोग्यासंदर्भात फारच जागरूक आहेत। या नियमित जॉगिंगमुळे त्यांच्या आरोग्यात होणाऱ्या सुधारणा तसेच वाढलेले वजन यांसारख्या समस्यांवर मात करण्यात ही मंडळी यशस्वी ठरलेत। बरे, या मंडळींना जॉगिंगसाठी प्रवृत्त करणारी व्यक्ती देखील त्यांच्यातीलच समवयस्कर आहे, ज्यांचे नाव आहे वैभव ठाकूर। आमच्या प्रतिनिधींनी या मंडळीशी खास बातचीत केली आहे। या प्रसंगी रामचंद्र भालेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। माझं वजन आज 59 किलो वजन आहे। ऍक्च्युली माझं 65 किलो वजन होतं आणि मला अजिबात रनिंग करता येत नव्हती, पण इथे आल्यानंतर पूर्ण वजन कमी झाला। त्यानंतर खाण्यात बदल झाला। जेवण काय जेवण सगळं जेवायचं असं, फक्त टायमिंग असतो। त्या टायमिंग मध्ये जेवण झालं तर तुम्ही ऍक्च्युली फिट राहू शकता। आणि आज ऍव्हरेजली मी कंटिन्यू 10 किलोमीटर आरामसून धावू शकतो। मला 1 किलोमीटर पहिले धावता येत नव्हतं, पण आज मी 10 किलोमीटर धावू शकतो। आणि याच्यामध्ये आमचे हे अरुण जळे हे 6 महिन्यापूर्वी यांची अशी अवस्था होती का यांना चालताना सुद्धा दम लागत होता। आज हे 4 किलोमीटर 5 किलोमीटर आरामसून आमच्या बरोबर पण धावतायत। पूर्ण त्यांचं जे काय कोलेस्ट्रॉल, डायबिटीज हे सगळं टोटल कमी झालेलं आहे।